सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षदा हा एक विश्वासपात्र प्लॅटफॉर्म म्हणून महाराष्ट्रभर गेल्या 5 वर्षात आम्ही आमची स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही सातत्याने हे सांगत असतो की आम्ही कुणाचे लग्न जुळवतो किंवा कुणाचे लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठे करत नाही, की कोणाला पैशाची मागणी करत नाही. आणि जे काही फसवणुकीच्या उद्देशानं दलाल म्हणून जे काही लोक काम करत असतील तर त्यांना एक आमची विनंती असेल की फसवणुकीच्या उद्देशानं जर तुम्ही काम करत असाल तर ती सोडून द्या. कारण फसून तुम्ही किती लोकांना फसवणार. उद्या जर तुमच्या अवलादी दारुड्या निघाल्या तर मग याची सगळी तुम्हाला परतफेड करावी लागणार. तर असं मराठा लग्नाचं कार्य कसं चालतं किंवा ऍप्लिकेशन कसं रन होतं याबाबतचं हा छोटेखानी निवेदन आहे. प्ले स्टोअरला जाऊन आपण मराठा लग्नाचं ऍप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे त्याला लॉग इन करावं, नाव जिल्हा निवडून माय प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही तुमची स्वतःची प्रोफाईल त्या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला लिस्टिंग पेजवर काही तुम्हाला जाहिराती दिसतील, म्हणजे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती आहेत. त्याच्यावर जर क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंक आहे. व्हिजिट लिंकला प्रेस केलं तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला आमच्या जॉईन होता किंवा इतर माहिती देणारे मजकूरही त्या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करत असतो. तुमची प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर त्या ठिकाणी ओळखपत्र आपण टाकलं पाहिजे. बरेच जण ओळखपत्र टाकत नाहीत, मग अशा रिक्वेस्ट आम्ही फॉरवर्ड करत नाही आणि मग त्या रिक्वेस्ट तशाच ठेवतो. बऱ्याच प्रोफाईलला ओळखपत्र हे दिसत नसतात, परंतु ओळखपत्र करणं अपलोड करणं तुम्हाला आवश्यक आहे. पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता. त्याच्यानंतर खाली सेटिंगचं बटन आहे. सेटिंगच्या बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी शेअर ऍपची लिंक आहे. ती लिंक शेअर करून तुमच्या मित्राला तुम्ही शेअर करू शकता. ते डाउनलोड केल्याच्या नंतर त्यानं जर तुमचा रेफरल कोड टाकला तर त्या बदल्यात तुम्हाला रिक्वेस्ट टाकण्यासाठी 50 पॉईंट्स मिळतात. जर तुमची ही इच्छा नसेल तर 10-20 रुपये खर्च करून पॉईंट्स विकतही घेऊ शकता. ब्लॉग सेक्शनवर तुम्हाला काही व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सापडतील, त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीचं हे लग्न अक्षदाचं कार्य चालतं. अगदी सोप्या भाषेमध्ये आहे. आपली प्रोफाईल ही व्यवस्थित भरली पाहिजे. कौटुंबिक माहिती विशेषत्वाने व्यवस्थित लिहिली पाहिजे की मी महिन्याला 20,000 कमवतो, आमच्या कंपनीमध्ये काम करतो, माझ्याकडे 2 एकर शेती आहे, घरामध्ये ऑटो आहे, भाऊ ऑटो चालवते, किराणा दुकान आहे, आई वडील हे करतात, या सगळी माहिती लिहिली पाहिजे. मुलींच्या बाबतीत आपण अपेक्षा ठळकपणे लिहिल्या पाहिजेत जेणेकरून अनावश्यक गोष्टींचा त्रास होणार नाही. मुलीने जर हे लिहिलं की आम्हाला फक्त मी जर मराठवाड्यातली असेल तर मला फक्त बीड, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यातील स्थळं चालतील, इतरांनी रिक्वेस्ट टाकू नये, म्हणजे अनावश्यक रिक्वेस्ट येणार नाही. किंवा या शिक्षण वर्गवारीतील हा मुलगा असावा किंवा त्याचं प्रोफेशन असं असलं पाहिजे, ह्या जर अपेक्षा आपण जर लिहिल्या तर आपल्याला जो होणारा त्रास असतो तो त्रास आपला कमी होईल. आणि या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून जर हे काम जर पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच याच्यातून चांगले रिझल्ट येतील असं आम्हाला वाटतं. बाकी विवाह संस्थेच्या नादाला लागू नका. पैसे तर कुठंच भरू नका. पैसे भरून फसवणूक होण्यापलीकडे काही नसतं. आणि लग्न हे ओळखीत नात्या गोत्यात आपल्या परिचयात जुळत असतात. उगाच लातूरची रिक्वेस्ट चंद्रपूरमध्ये टाकू नका किंवा सोलापूरची रिक्वेस्ट गडचिरोलीमध्ये टाकू नका. कशानं लग्न जुळत नसतात. तुमच्या अपेक्षा काय असे प्रश्न पांचट विचारू नका. बायोडाटा प्रसिद्ध करताना सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने ते टाका. उगाच काळा चष्मा लावून किंवा बर्मुडा पॅन्टवर किंवा गाडीच्या बोनेटवर बसून चित्रविचित्र फोटो टाकू नका. जी काही ग्रामीण संस्कृती आहे ती अजूनही जिवंत आहे. बरेच जण असे प्रश्न विचारतात की एखाद्या मुलाचा जर काळा चष्मा असला तर त्यांना ते स्थळ पसंत असतं, परंतु मग प्रश्न येतो समोर की मुलाचं काय डोळ्याचं ऑपरेशन झालं का किंवा मुलगा अंध आहे. तर हे असे विकृत चाळे निदान या लग्नाच्या प्लॅटफॉर्मवर तरी करू नका. विवाह जर कुणाचे कुठल्याही माध्यमातून जुळत असतील तर मध्यस्थांचा सत्कार करा. आपल्या गणगोतातील नात्यागोत्यातील लोकांचा सत्कार करा. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करा. उगीच राजकारण्याला टोप्या घालत बसू नका. त्यांनी आयुष्यभर तुम्हाला टोप्याच घालण्याचं काम केलेलं असतं. तर अशा गोष्टी ह्या टाळण्याचा प्रयत्न करा. बदल हा एकाएकी होत नसतो. छोट्या छोट्या गोष्टीतून बदल होत असतो. लग्नातील अनावश्यक खर्च टाळा. आणि तुम्हाला काय जर वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.